नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। रेल्वे तिकिटामुळे लागला महिलेच्या खुनाचा छडा। उत्तर प्रदेशातून बाप लेकांना अटक। उसाच्या फडात सडलेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या केवळ रेल्वे तिकिटाच्या आधारे सांगली पोलिसांनी तपास करत खून प्रकरणी बाप लेकांना उत्तर प्रदेशातून अटक केली। कोणतेही धागेदोरे नसताना अथवा ठोस पुरावा हाती नसताना या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी तपास पथकाचं कौतुक केलं। याबाबत पोलीस अधीक्षक श्री गुगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत माहिती दिली। मिरजेपासून 5 किलोमीटर अंतरावर टाकळी गावच्या हद्दीत एका उसाच्या शेतात महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता। या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता। या प्रकरणी मृताचा पती आकाश उर्फ विशाल दीनदयाळ यादव वय 24 आणि त्याचे वडील दीनदयाळ यादव वय 55 दोघेही राहणार खुजजी ठाणा चंदवक जिल्हा जैनापूर उत्तर प्रदेश। या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। मृत महिलेचा छिन्न विच्छिन्न देह दिनांक 23 डिसेंबर रोजी उसाच्या शेतात आढळला होता। या महिलेच्या चेहऱ्याचा व छातीचा भाग प्राण्यांनी लचके तोडल्याने विद्रूप झाला होता। यामुळे ओळख पटवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या। पेहराव स्थानिक वाटत नव्हता। या दरम्यान आसपास महिला बेपत्ता असल्याची कोणतीही नोंद दिसत नव्हती। मात्र या मृतदेहाजवळ पुणे ते मिरज हे रेल्वे तिकीट आढळले। केवळ रेल्वे तिकिटाचा आधार घेत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शोध मोहीम राबवली। पुणे व मिरज रेल्वे स्थानकावर चौकशी केली असता या तिघांना टाकळीजवळ सोडणारा रिक्षावाला मिळाला। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधितांकडे पैसे संपल्याने त्यांनी एका चिक्की विक्रेत्याच्या माध्यमातून ऑनलाईन 3000 रुपये घेतल्याचे समजले। या आधारे तांत्रिक तपास करत संशयिताजवळ पोलीस पोहोचले। या खुनामागील कारणाचा शोध घेतला असता मृत महिलेचे नाव नीतू उर्फ शालिनी आकाश यादव असं होतं। तिने पती व सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवर तडजोड होऊन महिला नांदण्यासाठी पतीकडे आली होती। यानंतर पती व सासरा दुसरीकडे राहण्यासाठी म्हणून महिलेला सोबत घेऊन रेल्वेने मिरजेत आले होते। यानंतर रिक्षातही या तिघांमध्ये वादावादी सुरू होती असे रिक्षा चालकाने सांगितले। या वादातच महिलेचा दोघांनीही अंगावर असलेल्या शालने गळा ओळून खून केला व प्रेत उसाच्या फडात सोडून दोघेही आपल्या गावी परतले होते। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।